एकदा ठेच लागली की काळजीपूर्वक चालायचं. पुन्हा एकदा धडपडण्याची वाट नाही पाहायची. हॅलो वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी. वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करते. आपण टेस्ट पेपर सोडवायला सुरुवात केलेली आहे. काही जणांचा स्कोर खूप चांगला येतोय, काही जणांचा कमी येतोय. चांगला येण्याचं कारण कदाचित हे असू शकतं, की आपण ऑलरेडी ते क्वेश्चन्स रीड केलेले आहेत आणि कमी येण्याचं रिझन कदाचित हे असू शकतं, की अजूनही पेपरला कसं फेस करायचं, कसं हँडल करायचं हे मला समजत नाहीये. म्हणजे माझा अभ्यास झालाय, पण तरीसुद्धा काही सिली मिस्टेक्स होतात. तर आज मी जे तुम्हाला रूल्स सांगणार आहे, हे रूल्स जर तुम्ही फॉलो केले, तर आत्ता तुमचा जेवढा अभ्यास झालेला आहे, त्या अभ्यासावरती जर तुमचा स्कोर म्हणजे आपण एक पकडूयात, की समजा तुमचा स्कोर 40 येतोय, तर डेफिनेटली हे रूल्स जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केले, तर तुमचा स्कोर कमीत कमी 10 मार्क्सनी इन्क्रीज होईल. पण जर हे रूल्स तुम्ही प्रॉपरली फॉलो केले तर, आहे त्याच अभ्यासामध्ये असं मी म्हणते, ठीक आहे. तर जे मी सांगते आजच्या लेक्चरमध्ये, हे लेक्चर खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. त्या प्रत्येक व्यक्तीसाठी, जी व्यक्ती एम-पी-एस-सीचा स्टडी करते, ज्या व्यक्तीला एम-पी-एस-सीमधून एखादी पोस्ट मिळवायची आहे. कारण अगदी बारीक-बारीक गोष्टी आहेत, ज्या मी इथे तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि या चॅलेंजमध्ये असणाऱ्या वॉरियर्सनी तर हे फॉलो करायचंच आहे, ठीक आहे. तर पेपर सोडवताना आपल्याला काही रूल्स लक्षात घ्यायचे असतात आणि त्या रूल्सबद्दल आपण बोलणार आहोत आणि हे रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. कसे काय ते मी सगळं तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पहिला मुद्दा हा येतो, की तुमचा जर स्कोर कमी येत असेल किंवा जेवढा तुम्हाला अपेक्षित आहे तेवढा येत नसेल, तर पहिल्यांदा तुम्हाला एक्झॅक्टली स्कोर कमी का येतोय याच्या पाठीमागचं रिझन माहीत असणं गरजेचं असायला पाहिजे. पहिलं रिझन हे असू शकतं, की म्हणजे एकतर सगळ्यात मोठं रिझन तर हेच असेल, की मी अभ्यासच केलेला नाहीये त्यामुळं माझा स्कोर कमी येतोय. पण जे 30 डेज चॅलेंजमध्ये आहेत, मला वाटत नाही, की असं कोणाचं रिझन असेल, की अभ्यास केलेला नाही. मग काय होऊ शकतं, की अभ्यास झालाय तरीसुद्धा स्कोर कमी येतो, पण मला रिझनच समजत नाहीये. या कॅटेगरीचे काही लोक असू शकतात. काही लोक असे असू शकतात, की त्यांना टेस्ट सोडवताना आठवत नाही. म्हणजे टेस्ट मी वाचलेलं आहे, मला तो कंटेंट माहिती आहे, टॉपिक माहिती आहे. पण जेव्हा मी टेस्ट सॉल्व्ह करत असतो किंवा सॉल्व्ह करत असते, त्यावेळेला मला त्या प्रश्नाचं उत्तर आठवत नाही किंवा तो कंटेंट आठवत नाही आणि नंतर टेस्ट सोडवून झाल्यानंतर ते मला आठवतं. आणि तिसरा मुद्दा असू शकतो, की मला उत्तर माहीत असतं. पेपर सोडवताना जेव्हा मी प्रश्न वाचते, तेव्हा माझ्या लक्षातही येतं, की याचं उत्तर हे आहे. पण मी ते उत्तर चुकीचं लिहिलेलं असतं. का? माहीत नाही. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण थोडं डिस्कशन करणार आहोत. आज जे काही मी नियम सांगेन तुम्हाला, हे प्रत्येक रूल्स ब्रॉडली तुम्हाला 4 ते 5 रूल्स मिळतील आणि अगदी शॉर्टमध्ये केलं तर हेच रूल्स तुमचे 10 ते 11 रूल्स होतील. हे सगळे रूल्स तुम्हाला लिहून ठेवायचे आहेत एका पेपरवरती. हे व्यवस्थित लक्षात घ्या, हे कशा पद्धतीने फॉलो करायचं आहे. हे सर्व रूल्स जे आहेत ते तुम्ही काय करणार आहात, एका पेपरवरती नोट डाउन करणार आहात आणि हा पेपर ज्यावेळेला तुम्ही टेस्ट सॉल्व्ह करत आहात, त्यावेळेला तुमच्या बाजूला हा पेपर तुम्ही ठेवणार आहात. हे नियम जे आहेत, ते तुम्ही बाजूला ठेवणार आहात. टेस्ट सोडवताना प्रत्येक वेळेला म्हणजे काही प्रश्न झाल्यानंतर तुम्ही परत एकदा टेस्ट सोडवायला सुरुवात करण्यापूर्वी तर तुम्ही हे रूल्स वाचणारच आहात, पण टेस्ट सोडवताना सुद्धा हे रूल्स तुम्हाला वाचायचे आहेत. तुम्ही म्हणाल यामध्ये खूप जास्त वेळ जाईल. याचा फायदा काय होईल ते मी तुम्हाला आधी रूल्स सांगते आणि हे का करायचं याचं रिझन मी तुम्हाला पुढे सांगते, ठीक आहे? तर सगळ्यात पहिला रूल हा, की प्रश्न नीट वाचावे. आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये वेगळं असं काय आहे? प्रश्न नीट वाचावे ही तर अगदी कॉमन इन्स्ट्रक्शन आहे. हो, ही कॉमन इन्स्ट्रक्शन आहे. ही आपण 1000 वेळा ऐकलेली असते. 1000 वेळा आपण स्वतःला बजावलेलं असतं, तरीसुद्धा आपण या प्रश्नांची उत्तरं चुकतो. आणि त्याचं मॅक्सिमम टाईम्स रिझन हेच असतं, की तुम्ही प्रश्न नीट वाचलेला नसतो. आता इथे एक आपण उदाहरण घेऊयात. खालील विधाने लक्षात घ्या. विधान ए आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि विधान बी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे अध्यक्ष होते. वरीलपैकी कोणते विधान योग्य नाही? ए योग्य नाही, बी योग्य नाही, दोन्ही नाही की दोन्ही? ठीक आहे. तर आता असा प्रश्न जेव्हा येतो, तेव्हा याचं उत्तर काय असायला पाहिजे? बऱ्याच जणांना इथे कन्फ्युजन होतं. इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजे ते विधान अयोग्य आहे, म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. पण आपण घाईघाईमध्ये इथे तुम्हाला माहिती आहे, की पहिलं विधान पण चुकीचं आहे, दुसरं विधान पण चुकीचं आहे. पण बऱ्याचदा असं होतं, की कोणते विधान योग्य नाही? दोन्ही नाही.
योग्य कोणतं नाहीये? दोन्हीही नाहीयेत. म्हणून आपण याचं उत्तर 3 नंबर देतो. पण इथे तुम्हाला काय विचारलंय? योग्य नाही म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला विचारलंय कोणतं विधान अयोग्य आहे आणि याचं उत्तर काय यायला पाहिजे? दोन्ही. दोन्ही विधानं अयोग्य आहेत. पण आपण वाचताना कसं वाचतो? कोणतं विधान योग्य नाही? दोन्ही नाही. दोन्ही विधानं योग्य नाहीत. त्यामुळे दोन्ही नाही हे आपण बरोबर करतो आणि इथे आपण चुकतो. सो अशा पद्धतीने प्रश्न नीट वाचायचा म्हणजे काय करायचं? प्रश्नामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे. जे शब्द असतात अयोग्य, योग्य, सत्य, असत्य, चूक, बिनचूक, अचूक. बऱ्याच जणांना तर याचा अर्थ पण नाही समजत. सो सिंपल याच्यामध्ये म्हणजे जास्त घुसायचं नाही. याचा सगळ्यात सोपा मार्ग हाच आहे, की तुम्ही सरळ इंग्लिशमध्ये जे ट्रान्सलेशन असतं, तिथे जायचं आणि तिथे तुम्हाला व्हिच इज करेक्ट, व्हिच इज नॉट करेक्ट असं विचारलेलं असतं. तर याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात येईल, की तुम्हाला चुकीचं विचारलंय, की बरोबर विचारलेलं आहे आणि तिथून तुम्ही ते क्लॅरिफाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर असा पण प्रश्न येतो, म्हणजे प्रश्न नीट वाचायचा म्हणजे काय? तर बऱ्याचदा असा प्रश्न असतो, एखादा प्रश्न, की त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे हेच आपल्याला समजत नाही आणि आपण तिसरंच काहीतरी लिहितो आणि शेवटी नंतर लक्षात येतं आपल्या, की अरे विचारलं तर वेगळंच काहीतरी होतं, पण तोपर्यंत आपण उत्तर लिहिलेलं असतं. म्हणूनच प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय विचारलेलं आहे, बऱ्याचदा प्रश्न नीट न वाचल्यामुळे चुकतं. तेच मी तुम्हाला सांगते, की काय विचारलंय एक्झॅक्टली ते समजून घ्यायचं आणि मगच त्याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे? तर असे बरेच प्रश्न असतात, की कोणतं विधान योग्य नाही, कोणते विधान अयोग्य नाही, कोणते विधान योग्य आहे, योग्य नाही असे, अयोग्य आहे असे, अयोग्य नाही असे, बिनचूक असलेले, अचूक नसलेले अशा प्रकारचे शब्द असतात आणि ते आपल्याला खूप कन्फ्यूज करतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित वाचायचं आहे. ठीक आहे? आणि यालाच जोडून दुसरा रूल येतो तो म्हणजे हे सगळं करत असताना तुम्हाला चिन्हांचा वापर करायचा आहे. ठीक आहे? तर अगदी छोटे साइन्स तुम्ही करू शकता. छोटे-छोटे चिन्हांचा वापर करू शकता. छोटे साइन वापरू शकता. एक्झॅक्टली पेपरमध्ये काय विचारलेलं आहे, जिथे प्रश्न विचारलेला असेल म्हणजे वरीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हणजे अयोग्य आहे, तर त्याच्या समोर लगेच तुम्ही असं करा. तुम्हाला असं विचारलं कोणते विधान योग्य आहे, तर असं करा. बिनचूक असलेले म्हटलं तर असं करा. बिनचूक नसलेले म्हटलं तर असं करा. आणि त्यानंतर मग खाली तुम्ही जे काही प्रश्न असेल, तर तो वाचून मग तिथे तुम्ही विधानांवरून त्याचं उत्तर काढू शकता. सो हे जे वर्ड आहेत इथे दिलेले अयोग्य, योग्य, सत्य, असत्य, चूक, बिनचूक, अचूक हे तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा प्रश्न विचारलेला आहे. त्या प्रश्नामध्ये समजा तुम्हाला विचारलेलं आहे, की कोणते विधान अयोग्य आहे? ठीक आहे? किंवा असं विचारलं, की कोणते विधान योग्य आहे? तर वरती योग्य आहे विचारले म्हटल्यानंतर लगेच तिथे तुम्ही ही वाली टिक करून घ्या. तिथे समजा 1, 2, 3, 4 असे 4 पर्याय आहेत आणि खाली परत त्याला सब ऑप्शन दिलेले आहेत. समजा 1, 2, 3 त्यानंतर 2 आणि 3 त्यानंतर 1, 3, 4 आणि त्याच्यानंतर सर्व. तर एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुम्हाला विचारलेलं आहे योग्य कोणते? तुम्ही वाचायला लागलात पहिलं विधान बरोबर आहे, लगेच पहिल्या विधानाच्या समोर तुम्ही बरोबर असं टिक करून घेतलं. दुसरं विधान रीड केलं, समजा दुसरं विधान चूक आहे. तर जिथे तुमच्या लक्षात आलं चुकीचं विधान आहे, तर वरती तुम्हाला विचारलंय बरोबर विधान कोणतं? ज्या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं, की इथे दुसरं विधान चुकीचं दिलेलं आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही लगेच ऑप्शनकडे जायचं आहे. इथे 2 दिले म्हणजे हा ऑप्शन गेला, इथे 2 दिले हा ऑप्शन गेला, इथे 2 आहे हा ऑप्शन गेला. माझं उत्तर आलं लगेच पर्याय क्रमांक 3 म्हणजे मला पुढची 2 विधानं वाचावीच लागली नाहीत. इथे तुमचा टाईम सेव्ह झाला आणि तुमची ॲक्युरसी पण मेंटेन झाली. कारण कदाचित तिसरं आणि चौथं विधान जे असेल, ते विधान कदाचित त्याच्यामधलं एखादं विधान तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही जास्त कन्फ्युजनमध्ये जातात आणि कळत नाही, की अरे मी उत्तर काय देऊ? तर एलिमिनेशन मेथड वापरताना तुम्ही जर सायन्सचा वापर करत असाल, चिन्हांचा वापर करत असाल, तर ही मेथड तुम्ही अधिक प्रभावीपणे वापरू शकता. ही मेथड तुमच्यासाठी टाईम सेव्हिंग पण ठरेल आणि त्याचबरोबर तुमची ॲक्युरसी वाढवणारी ठरेल. ठीक आहे? त्यामुळे चिन्ह वापरायला विसरायचं नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा हा तर खूप इम्पोर्टंट आहे. याच्या पाठीमागे काही सायंटिफिक आणि सायकॉलॉजिकल रिझन्स आहेत, मानसशास्त्रीय कारणं आहेत, काही वैज्ञानिक कारणं आहेत आणि म्हणून हा नियम व्यवस्थित फॉलो करायचा आहे. प्रश्न सोडवण्याचा क्रम. जनरली काय होतं जेव्हा आपल्यासमोर क्वेश्चन पेपर येतो, आपण पहिला म्हणजे फर्स्ट पेज ओपन करतो आणि पहिला प्रश्न वाचतो. काही वेळेला असं होतं, की आपल्याला जो विषय अवघड जातो, त्या विषयाचे प्रश्न आपल्याला मिळालेल्या सेटमध्ये पहिल्यांदा असतात. आपण पहिलाच प्रश्न वाचतो आणि आपल्याला काहीच नाही समजत, की म्हणजे तो प्रश्न आपल्याला माहीत नसलेला असतो आणि मग आपण घाबरून जातो किंवा आणखी एक सवय असते आपल्याला,
म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपर 5 मिनिट अगोदर जर दिला, तर ते सील ओपन करायची परमिशन नसते. सो आपण हळूच कुठून तरी वरच्या बाजूनी किंवा खालच्या बाजूनी ते ओपन करून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला एखादा क्वेश्चन असा दिसला, जो की खूप हार्ड आहे किंवा जे तुम्हाला माहिती नाही, तर त्या एका क्वेश्चनवरून आपण पेपरची डिफिकल्टी लेव्हल ही डिसाईड करतो. म्हणजे आपल्या मनात नसतं किंवा आपण हे जाणून-बुजून करत नाही. पण हे होतं नॅचरली. एक प्रश्न तुम्हाला अवघड दिसला आणि तो जर पहिला प्रश्न असेल अनफॉर्च्युनेटली, तर तुमच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते, की हा पेपर हार्ड आहे, हा पेपर डिफिकल्ट आहे आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो तुमच्या पुढच्या परफॉर्मन्सवरती, ठीक आहे? त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर हातात घ्याल, तुम्हाला पहिला प्रश्न जर असा वाटला, की तुम्हाला माहिती नसणारा किंवा तुम्हाला अवघड वाटणारा सब्जेक्टमधला आहे, नेहमी लक्षात ठेवा, आत्ता टेस्ट पेपर सोडवतानाच हे टेक्निक्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. तुम्हाला तुमचा एक क्रम डिसाईड करून ठेवायचा आहे, की तुम्हाला कोणता विषय सोपा जातो, कोणत्या विषयाचे प्रश्न तुम्ही मॅक्सिमम अटेम्प्ट करता आणि कोणत्या विषयाची ॲक्युरसी जास्त आहे. हे तुम्हाला आत्ताच कळणार आहे, जेव्हा तुम्ही टेस्ट पेपर सॉल्व्ह करताय. तर इथे तुम्ही काय करणार आहात, जो विषय तुम्हाला सोपा वाटतो, त्या विषयाचे प्रश्न कोणत्याही नंबरला असू देत, म्हणजे कुठूनही सुरू होत असू देत, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याच विषयाचे प्रश्न सोडवणार आहात. असे किमान 2 ते 3 विषय तरी असतात जे आपल्याला सोपे जातात. सो पहिल्यांदा या सोप्या विषयांचे प्रश्न सोडवून घ्या. त्याच्यानंतर जो विषय असा थोडासा मीडियम आहे, म्हणजे की जास्त हार्डही वाटत नाही आणि जास्त ईझीही वाटत नाही. त्याचे क्वेश्चन घ्या आणि जो अतिशय हार्ड वाटतो तो सगळ्यात शेवटी ठेवा. हे झालं विषयांच्या बाबतीत आणि हे ट्राय करून पहा. ज्यावेळेला तुम्हाला ईझी वाटणाऱ्या विषयाचे प्रश्न तुम्ही सगळ्यात आधी सोडवता, त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास जो आहे तो थोडासा वाढायला लागतो आणि ऑटोमॅटिकली जे अवघड प्रश्न असतात, तिथे तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे ऑटोमॅटिकली तिथे तुमचा गेस जो असतो, म्हणजे जे पण तुम्हाला वाटेल, की हे याचा आन्सर आहे, तर तिथे तुमचा गेस अगदी व्यवस्थित लागतो आणि त्यामुळे मग तुमचे पुढचे आन्सर्स बरोबर यायला लागतात. पण याउलट जर तुम्ही अवघड प्रश्न अगोदर घेतले, तर ती एक भीती निर्माण होती, हे मला येत नाही आणि त्यामुळे जे येत असतं ते सुद्धा चुकण्याची दाट शक्यता असते. ठीक आहे? हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे राउंडमध्ये पेपर सोडवायचे आहेत. आता इथे सोपे ते अवघड करताना आणखी एक गोष्ट तुम्ही करू शकता. समजा जो विषय तुम्हाला ईझी जातोय, तर त्या विषयातले सगळेच्या सगळे प्रश्न तुम्ही सोडवाल. पण जे विषय तुम्हाला मीडियम वाटतात, म्हणजे जास्त ईझी नाही वाटत आणि जास्त डिफिकल्ट नाही वाटत, त्याच्यामध्ये आधी वन लाइनर क्वेश्चन्स जे आहेत ते सॉल्व्ह करून घ्या आणि त्यानंतर मल्टी लाइनर क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. म्हणजे वन लाइनर क्वेश्चन सोडवणं म्हणजे बऱ्याचदा असं होतं, की आपल्याला वेळ नाही मिळाला आणि मग आपण म्हणतो, की टाईमच शिल्लक नसल्यामुळे माझे वन लाइनर अगदी सोपे-सोपे क्वेश्चन माझे राहून गेले. तर हे होऊ नये म्हणून तुम्ही आधी वन लाइनर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि मग मल्टी लाइनरकडे जायचं. ठीक आहे? हे झालं 2 पद्धतीने. सोपा विषय ते अवघड विषय. वन लाइनर टू मल्टी लाइनर आणि तिसरी पद्धत एक वापरायची, म्हणजे या तिन्ही पद्धती तुम्हाला कोलॅबोरेट करायच्या आहेत. एकत्र करून ते वापरायच्या आहेत. राउंड्समध्ये पेपर सोडवायचा. राउंड्समध्ये म्हणजे कसं? तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी आता तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा सगळे असे प्रश्न सर्व विषयांचे तुम्ही सोपे ते अवघड करणारच आहात. पण त्याच्यामध्ये पण परत काय करायचं, असे प्रश्न घ्यायचे, जो प्रश्न पाहता क्षणी तुम्हाला वाटते, की हे मी वाचलंय, याच्याबद्दल मला सगळं काही माहिती आहे आणि याचं उत्तर मला 100% माहिती आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पहिल्यांदा लिहून काढायची, म्हणजे लगेच ते सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्यांदा तुम्ही असे प्रश्न घ्यायचे, ज्या प्रश्नांचा म्हणजे अभ्यास तुमचा झालाय, पण उत्तर देण्यासाठी मे बी तिथे तुम्हाला एखादा मिनिट लागेल, थोडा विचार करावा लागेल, असे प्रश्न तुम्ही सेकंड राउंडला घेणार आहात. म्हणजे आता ह्या फर्स्ट आणि सेकंड राउंडमध्ये जे तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत, त्याचा नंबर तुमच्या पोस्टनुसार, म्हणजे जे टार्गेट तुमचं आहे त्याच्यानुसार तो नंबर असला पाहिजे. मिनिमम हा जो नंबर आहे तो 60 तरी असलाच पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. मिनिमम 60 तरी असले पाहिजेत या 2 राउंडमध्ये झालेले क्वेश्चन. आणि थर्ड राउंडमध्ये असे क्वेश्चन घ्यायचे, ज्याच्यामध्ये ऑप्शनला तुम्हाला म्हणजे 50-50 वाटतंय, की 2 ऑप्शनमध्ये तुम्हाला डाऊट आहे, की हा किंवा हा नक्की कोणता बरोबर असेल. असं जिथे तुम्हाला डाऊट असेल ते प्रश्न तुम्ही थर्ड राउंडमध्ये घ्यायचे आणि इथे तुम्हाला थोडीशी रिस्क घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर आता इथे बऱ्याच जणांचा एक कन्फ्युजन होतं किंवा एक मिसअंडरस्टँडिंग होतं, की 3 राउंडमध्ये पेपर सोडवायचा याचा अर्थ असा होतो, की 3-3 वेळा पेपर वाचायचा आणि 3 वेळा पेपर वाचायचा म्हणजे एवढा वेळ आम्ही कुठून आणणार? एवढा वेळ तर आमच्याकडे नाहीये. तर एक गोष्ट समजून घ्या तुम्ही. मी जे काही तुम्हाला आत्ता सांगते हे तुम्ही कधी फॉलो करणार आहात? तुमच्या टेस्ट सीरीजच्या पेपरमध्ये किंवा आत्ता जे तुम्ही आयोगाचे पेपर सोडवत आहात,
तिथे तुम्ही या सगळ्याची प्रॅक्टिस करणार आहात. सोपे ते अवघड, वन लाइनर टू मल्टी लाइनर आणि राउंड्समध्ये पेपर सोडवायचा. ज्यावेळेला तुम्ही या गोष्टींची प्रॅक्टिस इथे करत आहात, हे तुम्हाला एकदा यूज्ड टू झालं ना, याची हॅबिट झाली ना, तर ज्या दिवशी तुमचा पेपर असतो एक्झाम हॉलमध्ये, हे तुमच्याकडून ऑटोमॅटिकली होतं. आणि जर या पद्धतीने पेपर सोडवला, तर इतर वेळेपेक्षा म्हणजे इतरांना जेवढा वेळ लागतो, त्यापेक्षा तुम्हाला 5 मिनिट तरी कमीच लागतात 100 प्रश्न कंप्लीट रीड करायला. ट्रस्ट मी. म्हणजे मी दिलेल्या अटेम्प्टबद्दल मी सांगते तुम्हाला, की 75 क्वेश्चन्स मी अटेम्प्ट केले. माझ्याकडे तरीही 10 मिनिटं शिल्लक होती आणि त्या 10 मिनिटांमध्ये मी उरलेले 25 प्रश्न मी का अटेंड केलेले नाहीत. त्याची उत्तरं मला येत नाहीत का किंवा माहिती आहेत का, हे 25 प्रश्न मी नंतर वाचूनही पाहिलेले आहेत आणि तरीही माझ्याकडे 2 ते 3 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. असं होतं. जर तुमची प्रॅक्टिस तेवढी असेल ना, तर डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होतो. ठीक आहे? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, की राउंड्समध्ये पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस आत्तापासून ठेवा. ऑटोमॅटिकली एक्झामपर्यंत तुम्हाला याची सवय होऊन जाईल. ठीक आहे? हा झाला तिसरा रूल. त्याच्यानंतर पुढचा रूल येतो, इगो आडावा येऊ द्यायचा नाही. अडकून पडायचं नाही. म्हणजे काय? तर इथे 2 गोष्टी येतात. एक तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत नसेल, तर बऱ्याचदा असं होतं, की जर समजा तुम्ही तो घटक वाचलेला आहे आणि प्रश्न आला आणि त्याचं उत्तर नसेल येत, तर आपण तिथेच थांबून बसतो. हे मला का नाही आठवत आहे? मी हे वाचले पण मला आठवत नाही. का नाही आठवत आहे? मला आठवलंच पाहिजे. असं अजिबात करायचं नाही. नाही आठवत आहे ना तिथे, तो प्रश्न तिथेच ड्रॉप करा. हवं तर क्वेश्चन पेपरवरती तुम्ही मार्क करून ठेवा, तिथे स्टार करा किंवा त्याला स्क्वेअर करा किंवा त्याला सर्कल करा आणि पुढच्या प्रश्नाकडे जा. ठीक आहे? पण तिथे अडकून पडायचं नाही. कारण असे प्रश्न खूप आपला वेळ घेतात आणि त्या प्रश्नाच्या टेन्शनमध्ये सोपे-सोपे प्रश्नही राहून जातात. शिवाय बऱ्याचदा सोप्या प्रश्नांची ज्याची उत्तरं आपल्याला येतात, ती उत्तरं सुद्धा चुकतात. कारण आपल्या डोक्यामध्ये त्याच प्रश्नाचा विचार जो आहे, तो परत-परत येत असतो. ठीक आहे? त्याचबरोबर दुसरी गोष्ट, अतिउत्साह पण टाळायचा. म्हणजे प्रश्न वाचायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, मूलभूत कर्तव्य तुम्हाला येतायत. तुम्ही वाचलेलं आहे, तुमची पाठ आहेत आणि मूलभूत कर्तव्यांवरचा प्रश्न दिसला. प्रश्नाची सुरुवात पाहिली, मूलभूत कर्तव्य कलम. पुढचं काही म्हणजे पाहायची गरज नाही. अरे, हे मी वाचलेलं आहे, मला येते. व्यवस्थित प्रश्न न वाचता लगेच ऑप्शनकडे गेलो आणि मी उत्तर लिहून टाकलं आणि नंतर कळलं, की अरे, मी जे उत्तर दिलं ते काही वेगळंच होतं आणि यांनी जे विचारलं ते काही वेगळंच होतं. हे खूप उशिरा लक्षात येतं. त्यामुळं अतिउत्साह, अतिघाई आणि अति टेन्शन या 3ही गोष्टी ज्या आहेत, त्या एक्झाममध्ये टाळायच्या आणि याची सवय तुम्हाला कधी लागणार आहे? प्रॅक्टिस करताना, म्हणजे आत्ता टेस्ट पेपर सोडवताना. त्यामुळे हा मुद्दा लक्षात ठेवायचा. प्रत्येक वेळेला तुमचं डोकं कंप्लीटली भानावर असलं पाहिजे, की हां, मला येतंय ना, मी शांतपणे सोडवेन. मला नाही येत आहे ना, ठीक आहे, मी याला थोडा वेळ बाजूला ठेवतो. मला आठवत नाहीये किंवा मला येत नाहीये, तर मी पुढचे प्रश्न पाहीन आणि मग मी परत हे जे मला काही येत नाहीये, मी त्याच्याकडे येईन. ठीक आहे? पण असं व्हायला नको, की जे येतंय ते पण राहून गेलं, जे येत नाही त्याच्या नादामध्ये. त्यामुळे जे येतंय ते पहिल्यांदा सॉल्व्ह करा. जे येत नाही त्याला पाठीमागे ठेवा. ठीक आहे? त्यानंतर पुढचा मुद्दा येतो, की जाळ्यात अडकायचं नाही. जाळ्यात अडकायचं नाही म्हणजे एम-पी-एस-सी एक ट्रॅप आहे. ज्याला समजलं ना या ट्रॅपमधून कसं बाहेर पडायचं, जे मी नेहमी सांगते, आयोगाचा माइंडसेट ओळखायला शिकायचंय. ज्याला समजलं ना याच्यातून बाहेर कसं यायचंय, तो 100% एम-पी-एस-सीमध्ये क्वालिफाय होणार. काही फसवे शब्द असतात. इथे मी उदाहरणार्थ फक्त सांगते, की एखादी गोष्ट घटनेच्या बाबतीत आपण म्हणूयात, की एखादी तरतूद ही कायद्याने केलेली असते. पण एखादी तरतूद ही घटनेमध्येच असते. पण आपल्याला ती तरतूद लक्षात राहते, पण ती घटनेत आहे की कायद्याने केलेली आहे हे लक्षात राहत नाही. फॉर एक्झाम्पल मी नागरिकत्वमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की नागरिकत्व संपादनाचे मार्ग हे नागरिकत्व कायदा 1955 ने दिलेले आहेत. पण आपल्याला नागरिकत्व संपादनाचे मार्ग लक्षात ठेवायचे असतात. सो आपण पॉइंट्स लक्षात ठेवतो, की हां, या 5 मार्गांनी नागरिकत्व संपादन करता येतं. पेपरमध्ये विचारलं जातं, की घटनेने दिलेले नागरिकत्व संपादनाचे 5 मार्ग कोणते? खाली ते 5ही मार्ग दिलेले असतात, जे आपण पाठ केलेले असतात आणि आपण वरील सर्व असं लिहून टाकतो. पण त्याचं उत्तर काय असतं? यापैकी नाही, कारण ते घटनेने दिलेले नाहीयेत. अशा पद्धतीने कायद्याने दिलेल्या गोष्टी, संविधानाने दिलेल्या गोष्टी याच्यामध्ये फरक आहे आणि हे फक्त पॉलिटीच्या बाबतीत लागू होत नाही. बाकी विषयांमध्ये पण आपलं हे कन्फ्युजन होऊ शकतं. त्यानंतर काही फसवे शब्द असतात. म्हणजे फसवे शब्द म्हणण्यापेक्षा, की काहीतरी एखादा शब्द असतो जो सेम असेल
थोडक्यात उच्चारासाठी वगैरे सेम असेल आणि तो फक्त चेंज केला असेल. उदाहरणार्थ आपण ह्याचं घेऊ शकतो, जसं की एखाद्या व्यक्तीला पद्मभूषण मिळालं असेल, पण त्याच्यामध्ये क्वेश्चनमध्ये पद्मविभूषण दिलं असेल, तर आपल्याला फक्त एवढं लक्षात असतं पद्म पुरस्कार मिळालाय. पण पद्ममधला कुठला? पद्मश्री आहे, पद्मभूषण आहे की पद्मविभूषण आहे? तिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो, ठीक आहे? सो असे कीवर्ड्स जे आहेत ना, ते तुम्हाला लगेच कॅच करता आले पाहिजेत. क्वेश्चन वाचता क्षणी तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की आयोग मला कुठे फसवू शकतो आणि हे तुम्हाला कधी जमेल, जेव्हा तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, "अरे हां, ह्या प्रश्नामध्ये असं फसवलं होतं, म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा मला प्रश्न येईल, इथे फसवलं जाऊ शकतं." उदाहरणार्थ तुम्हाला घटनेच्या बाबतीतला प्रश्न आठवत असेल, की उद्देश पत्रिका जी आहे, उद्दिष्टांचा ठराव त्याच्याबद्दलचा एक प्रश्न होता, की उद्दिष्टांच्या ठरावानुसार खालील मुद्दे लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये मग सांगितलं होतं, भारत हे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य असेल. तर त्याच्यामध्ये समाजवादी हा शब्दच नव्हता, कारण तो नव्याने टाकण्यात आलेला आहे. बरोबर? धर्मनिरपेक्ष हा शब्दच नव्हता, तो नव्याने टाकण्यात आलेला आहे. मग हे उद्दिष्टांच्या ठरावामध्ये होतं का? तर या गोष्टी ज्या आहेत, त्या आपल्याला लगेच तिथे लक्षात आल्या पाहिजेत. ठीक आहे? सो हे जे वर्ड्स असतात ना, याला मी कीवर्ड्स म्हणते आणि एकदा तुम्हाला कीवर्ड शोधायची सवय लागली ना, तर आयोग काय तुम्हाला फसवणार, आयोग कुठे फसवतो हे आयोगाने तुम्हाला फसवण्याआधी तुम्हाला समजेल. नस पकडता आली पाहिजे एम-पी-एस-सीची, ठीक आहे? सो खूप बारकाईने अभ्यास केलेला आहे या सगळ्या गोष्टींचा आणि त्याचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून मी हे चॅलेंज सुरू केलेलं आहे. सो हे जे सांगते ना मी, ते रूल्स व्यवस्थित लक्षात घ्या. आता मुद्दा येतो पहिला जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की हे जे रूल्स आहेत ते कशा पद्धतीने फॉलो करायचे किंवा पेपर सोडवताना हे कसे वापरायचे. तर इथे लक्षात घ्या, ज्यावेळेला आपण पेपर सोडवताना हे रूल्स वापरणार आहोत, त्यावेळेला तुम्ही काय करणार आहात सगळ्यात पहिला मुद्दा, की हे नियम एका बाजूला तुम्ही लिहून ठेवणार आहात. ठीक आहे? लिहून ठेवल्यानंतर ते रूल्स तुम्हाला पेपर सोडवण्याच्या आधी एकदा नजरेखालून घालायचे आहेत, की मला कोणकोणते रूल्स जे आहेत ते अप्लाय करायचे आहेत आणि ज्यावेळेला तुम्ही हे रूल्स सगळे नजरेखालून घालवाल, त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहात, तर पेपर सोडवायला घेणार आहात. भले पहिले सुरुवातीचे 4 ते 5 पेपर सोडवेपर्यंत तुम्हाला एक्स्ट्रा वेळ लागला तरी चालेल. म्हणजे 1 तासाच्या ऐवजी तुम्ही 1.5 तास घ्या, 2 तास घ्या, काही फरक पडत नाही. पण हे रूल्स फॉलो करायचे. एकदा तुम्ही 4 ते 5 पेपरमध्ये किंवा 1 आठवडाभर जर हे रूल्स फॉलो केले, तर पुढच्या आठवड्यात हे रूल्स न वाचता तुमच्या लक्षात येतील आणि ऑटोमॅटिकली तुम्ही हे रूल्स फॉलो करायला लागाल आणि हे रूल्स तुम्ही फॉलो करायला लागले ना, तुमचा पेपर 45 टू 50 मिनिट्समध्ये होतो. 100 मार्क्सचा पेपर एवढ्या कमी वेळामध्ये होतो आणि खरंच होतो. म्हणजे बऱ्याच जणांना हे जोक वाटत असेल, पण मी स्वतः जर काही स्टुडंटसोबत टेस्ट सोडवायला बसले, तर मी स्वतः 30 मिनिटांमध्ये पेपर सोडून बाजूला होते. हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि मग लोकांना विशेष वाटतं, की हे कसं काय शक्य आहे? मग तुम्ही पाठ करून आलात की काय? पण ही स्ट्रॅटेजी असते, ती प्रॅक्टिस लागते तेवढी. सो तुम्ही जर तेवढी प्रॅक्टिस केली, तुम्ही एवढे म्हणजे प्रिपेअर होऊन जाल, की ज्या दिवशी तुमचा पेपर असेल आयोगाचा, तुम्हाला वाटणारच नाही की आज एक्झाम आहे. तुम्ही रेग्युलर तुमची टेस्ट दिल्यासारखा तो पेपर द्याल आणि तुम्ही खूप चांगल्या स्कोरने क्वालिफाय व्हाल. पण हे सगळे रूल्स तुम्हाला अप्लाय करावे लागतील. ॲज इट इज प्रॉपरली हे रूल्स अप्लाय करा. आता तुम्ही 2 ते 3 टेस्ट पेपर सोडवलेले आहेत, राइट? सो 2 ते 3 टेस्ट पेपर झाले. आता इथून पुढच्या टेस्ट पेपरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे रूल्स आहेत मी सांगितलेले, हे रूल्स तिथे तुम्हाला अप्लाय करायचे आहेत. आणि एकदा हे रूल्स तुम्ही म्हणजे आता 3 पेपरमध्ये तर तुमच्या लक्षात आलं काय स्कोर आहे. इथून पुढे रूल्स अप्लाय करून पहा आणि त्यावेळेला टेस्ट पेपर सोडवा. तुम्हाला तुमचं तुम्हाला जाणवेल, की तुमच्या सिली मिस्टेक्स होत नाहीयेत. तुमचा स्कोर इन्क्रीज व्हायला लागलाय आणि तुम्ही आयोगाचा माइंडसेट ओळखायला लागलाय, की आयोग मला कुठे फसवतोय. ठीक आहे? आणि त्याचबरोबर तुमचा टाईम पण मॅनेज व्हायला लागेल. त्यामुळे या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. लिहून काढा एका पेपरवरती आणि मग फॉलो करा. हे लेक्चर थोडं मोठं झालं, पण मी जसं तुम्हाला आधीच सांगितलंय, की पुस्तकं तुमच्याकडे भरपूर आहेत. कंटेंट तुमचं खूप ठिकाणावरून कव्हर होतोय आणि काय अभ्यास करायचा, कुठल्या घटकाचा अभ्यास करायचा हे सगळेजण सांगतील. पण या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, या तुम्हाला कोणी नाही सांगणार, ज्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. ठीक आहे? सो हे फॉलो करून बघा आणि मला नक्की सांगा, की तुमच्या स्कोरमध्ये काय डिफरन्स आहे. 100% हे फॉलो करा पण, ठीक आहे. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा. बरेच जण लाईकच नाही करत आहेत. म्हणजे आपल्याकडे एवढे सगळे स्टुडंट आहेत. तुम्ही लेक्चर तर पाहता पण लाईक नाही करत. सो आय एम कन्फ्युज्ड की तुम्हाला नक्की लेक्चर आवडत नाही की काय? ठीक आहे. सो जर तुम्हाला हे पटत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि वॉरियर ऑफिसरला ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल. सो जर चुकून तुम्ही केलेलं नसेल तर चेक करा आणि पटकन सबस्क्राईब करा. थँक यू.